खंडणी उकळणारा, खोट्या ॲट्रॉसिटी करणारा अधिकारी व सामान्य नागरिक यांना ब्लॅकमेल करणारा गुंड पोपट फुलेवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल। संघटना व मातंग समाजाच्या नावाखाली अधिकारी, सामान्य नागरिक, पदाधिकारी, राजकारणी यांना खोट्या ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तसेच खंडणी उकळणारे हप्ते व मागणारा गुंड पोपट फुले व त्यांचे नातेवाईक राहणार डोणगाव तालुका जामखेड यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता BNS अन्वये कलम 74, कलम 118, कलम 115, कलम 352, कलम 351, कलम 3, कलम 324 तसेच शस्त्र अधिनियम 1959 नुसार कलम 425 अन्वये दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पोपट फुले याला उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, केवळ अधिकारी, सामान्य नागरिक, पदाधिकारी, राजकारणी यांना खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची तसेच आंदोलन करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला गुंड पोपट फुले यांच्या विरोधात खंडणीसह विविध गुन्हे दाखल झाले आहे। डोणगाव या गावात पोपट फुले याची मोठी दहशत असून त्या गावातील सामान्य नागरिकांना मोठा त्रास दिला आहे, तर काहीवर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे। पोपट फुले याने जामखेड पोलीस स्टेशनला जाऊन तेथील अधिकारी, कर्मचारी यांना शिवीगाळ केली असून त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। डोणगाव येथे दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी पोपट फुले, नागेश फुले, योगेश फुले, राज फुले यांनी उषा सुभाष धनवे यांच्या घरी जाऊन हॉटेल चालवायचे असेल तर 5,000 रुपये हप्ता देण्याची मागणी केली। तसेच शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केला। तसेच गज, काठ्या, तलवारी, कुऱ्हाडी आदीवर घर शस्त्राने मारहाण करून हॉटेलची मोडतोड करून दुकानातून पैसे पळवून नेले अशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दिली आहे। त्यामुळे वरील चौघावर गुन्हा दाखल झाला आहे। पोपट फुले हे डोणगाव गावासह जामखेड तालुक्यात सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवत आहे, तसेच समाजात भांडे लावून स्वतः स्वार्थ साधत आहे। पोपट फुले हे पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती आदी कार्यालयात जाऊन तिथले अधिकारी, कर्मचारी यांना दमबाजी करून, उद्धट वर्तन करून ब्लॅकमेल करणे, खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे असे वारंवार प्रकार केले आहे। त्यांच्या उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नसताना त्यांच्याकडे पैसा येतो कुठून याची तपासणी करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली असून मला व माझ्या कुटुंबाला पोपट फुले व त्यांच्या नातेवाईकापासून जीविताला धोका असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। मी काय सांगतो, जी काय तक्रार आहे तुमची देऊन टाका दादा। भेट देण्याची वेळ वगैरे घ्यायची नाही ना। तुम्हाला आम्ही ऑनलाईनला मागतो तक्रार घ्या म्हणतो आम्ही सांगायला लाव रे ते रेकॉर्डिंग कोणा सेट ऑफ देता तुमचे सेट ऑफ दे बोल ना नीट बोल ओके यार नीट बोलायचं रेकॉर्डिंग कर आम्ही तुम्हाला एक सांगतो तो काय बोलतोय इकडे पाड गावचं पुढे बाहेर कळतं का तू पुढे ते आमच्या बाकीच्या कुठून बोलतो ना हां आधी करता ज्याला सांगा नीट त्याला